वळूयात पुढील बातम्यांकडे। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ होत आहे। गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी 14 वर्ष पूर्ण झालेल्या मात्र 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींसाठी देण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहिमेअंतर्गत 3 महिन्यात राज्यातल्या 9,84,000 मुलींना HPV लस देण्याचं लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवलं आहे। सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन 14 वर्षांच्या आपल्या मुलींचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV लसीकरण मोहिमेअंतर्गत मुलींना एक मोफत डोस देण्यात येणार आहे। पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात लसीकरण होईल। सलग 3 महिने विशेष अभियान म्हणून ही मोहीम राबवण्यात येणार असून त्यानंतर नियमित लसीकरणाचा ती भाग होईल। लसीकरणानंतर अर्धा तास आरोग्य केंद्रावर थांबणं आवश्यक आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केलं जाईल।